भुवनेश्वरचा पहिला दिवस आहे. तर आज आम्ही भुवनेश्वरला लिंगराज टेम्पलच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. तर आता तुम्हाला ह्या पुढची माहिती मी भुवनेश्वरमध्ये कसं फिरायचं, कुठं राहायचं, कोणते पॉईंट बघायचे हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच. तुम्ही ही ओडिसाची सिरीज बघा. जय श्रीराम मित्रांनो, मी सनी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल ओमकार ट्रॅव्हल्स व्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आज आम्ही ओडिसा राज्यामध्ये आहे. तर ओडिसा राज्यामध्ये ओडिसाची राजधानी ही भुवनेश्वर. तर आम्ही आता आज भुवनेश्वरमध्ये आहे. आम्ही भुवनेश्वरमध्ये रेल्वे स्टेशनच्या समोरच स्टे घेतलेला आहे. आता आम्ही इथनं हे माझ्या मागच्या साईडला दिसत आहे ते रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड आहे. दोन्ही शेजारी आहे आणि त्याच्या शेजारी जरा बांधकाम म्हणजे काम चालू असल्यामुळे पत्रे लावलेले आहेत. तर आता आम्ही इथनं लिंगराज टेम्पलला जाणार आहे. तर इथनं स्टेशनपासून लिंगराज टेम्पल मंदिरचे जे अंतर आहे ते 4.5 किलोमीटर दाखवत आहे. आता आम्ही रिक्षाने आम्ही लिंगराज टेम्पलपर्यंत जाणार आहे. तर आता तिथं मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतो आणि त्याच्या पुढची तुम्हाला माहिती ती पुढे व्हिडिओमध्ये मी सांगतो. आता आम्ही रिक्षा केलेली आहे. आता रिक्षा करून आता आम्ही चाललेलो आहे मंदिरापाशी. आम्ही भुवनेश्वरमध्ये 5:30 वाजता पोचलो. ही भुवनेश्वर सिटी एवढी मोठी आणि एवढं स्वच्छ आहे ना, तुम्हाला बघितलं असता व्हिडिओमध्ये बघितलं असता तुम्ही, पूर्णपणे एकदम स्वच्छ आहे भुवनेश्वर सिटी. मित्रांनो, हे बघा पुढे लिंगराज टेम्पलमध्ये आम्ही पोचलेलो आहे. रेल्वे स्टेशनपासून तर मंदिराला लिंगराज मंदिराला येईपर्यंत 15 मिनटं लागलेले आहेत आम्हाला. तर आम्ही रिक्षाने येण्यासाठी रिक्षावाल्याने चार्जेस 150 रुपये सांगितले होते, पण आम्ही रॅपिडो केली. रॅपिडोने 65 रुपयामध्ये आम्हाला इथं आणून सोडलेलं आहे रेल्वे स्टेशनपासून. तर आता तुम्हाला आम्ही मंदिरात जातो आणि दर्शन घेतो. आत काही कॅमेरा अलाउड नाही. एंट्री गेट. आता आपण लिंगराज मंदिराचं दर्शन घेऊन आलेलो आहे. तर आम्हाला लिंगराज मंदिराचं दर्शन घ्यायचं अर्धा तास लागला. गर्दी जास्त नव्हती. दर्शन घेतल्यानंतर पूर्णपणे मंदिर बघायला बाकीच्या मंदिराचे दर्शन घ्यायला आम्हाला अर्धा तास गेलेला आहे. तर तुम्हाला मी लिंगराज मंदिरामध्ये आत कॅमेरा, मोबाईल, बेल्ट, बॅग अलाउड नाही. तुम्ही आत मंदिरात नेऊ शकत नाही. तर तुम्हाला मंदिराच्या बाहेरनं मी दाखवतो. मला मंदिराचं शिखर दिसत आहे. लिंगराज मंदिराचं शिखर दिसत आहे. तुम्हाला पूर्ण चारी बाजूने तुम्हाला मंदिर दाखवतो मी आता. बघा समोरच्या साईडला जी वर दिसत आहे ध्वज आहे, झाडाच्या मागं बघा आपल्या भगव्या रंगाचा ध्वज दिसत आहे, ती लिंगराज मंदिराचं शिखर आहे. तर ही मंदिर आहे ती भगवान शंकर आणि भगवान विष्णूला समर्पित आहे. आणि जे वर जे त्रिशूळ दिसत आहे, त्रिशूळसारखं जे दिसत आहे वर, तिथं अर्ध चंद्रकोर जे दिसत आहे ना, ते आपल्या म्हणजे श्रीरामाचं धनुष्यबाण आहे. म्हणजे ते अर्ध ज्यावेळेस सीतेच्या तर स्वयंवरसाठी जे गेले होते श्रीराम, ज्यावेळेस धनुष्यबाण जे त्यांनी तोडले होते त्याचा अर्धा भाग आहे तो वर त्या कळसाला लावलेला आहे असं म्हणतात. तर हे तुम्ही मंदिर बघू शकता. आता मंदिराच्या बाहेर जरा आम्ही बसलेलो आहे, जरा पाणी वगैरे पिला, आराम करायला बसलेलो आहे. आता ह्याच्या पुढं आम्ही बाकीचे मंदिर आहेत ते आता बाकीचे मंदिरं आम्ही बघायसाठी दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. तर ते तुम्हाला पण दाखवतो. आणि इथं भरपूर असं भुवनेश्वरमध्ये असे भरपूर मंदिर आहेत, पण जी आपण मेन मंदिर आहेत ते आता आपण मेन मंदिरामध्ये दर्शनाला जाणार आहोत. आणि हे मंदिराचं अंतर आहे हे लिंगराज मंदिरापासून जास्त लांब नाहीत. असे 7 ते 8 किलोमीटरमध्ये सगळे एका लाईनीत असे मंदिर आहेत. तर ते आपण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत. ते तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये पुढं. लिंगराज मंदिराचं
इथनं एंट्री करायची आहे, एंट्री गेट आहे. हा पूर्ण परिसर आहे लिंगराज मंदिराचा. आम्ही पुढचं मंदिर बघायला चाललेलो आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा मी दुसऱ्या बाजूने मंदिर दाखवतो. लिंगराज मंदिर दुसऱ्या बाजूने दाखवतो. मी राजा राणी टेम्पल, मुक्तेश्वर टेम्पल, ब्रह्मेश्वरा टेम्पल, परशुराम टेम्पल हे आम्ही 5 ते 6 मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. तर आता इथनं बघूया. एकाच लाईनीमध्ये जास्त अंतर नाही लिंगराज मंदिरापासून. आता चालत जायचं, एका रिक्षा करायची ते आता बघू. आता तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये मी. मित्र केदार आहे, त्याला विचारू आपण दर्शन केलं कसं वाटलं लिंगराज मंदिराचं. लिंगराज मंदिराचे दर्शन केल्यानंतर अतिशय प्रसन्न आणि एक नंबर मंदिरामध्ये वातावरण होतं. सगळ्यात भारी आणि मनाला शांती मिळणारं असं ठिकाण आहे लिंगराज मंदिर. तर लिंगराज मंदिर हे मोठं आहे. तर दर्शनासाठी जर गर्दी असली तर मग 1 ते 2 तास लागू शकतात. आणि बाकीचे पण भरपूर मंदिर आहेत आसपास, म्हणजे आत मंदिरामध्ये भरपूर मंदिर आहेत. शंकराचे मंदिर आहेत आपल्या महादेवाचे. तिथं तुम्हाला कमीत कमी प्रत्येक मंदिर दर्शन घ्यायचं कमी अर्धा तास जाऊ शकतो तुम्हाला. तर त्या हिशोबाने तुम्ही 1-2 तास वेळ काढून या दर्शनासाठी. आणि ज्यावेळेस तुम्ही भुवनेश्वरमध्ये येतात फिरायला त्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही लिंगराजचं दर्शन करा. मग बाकीच्या ठिकाणी तुम्ही स्पॉट विजिट करू शकता. तुम्ही पहिल्यांदा लिंगराज मंदिराचं दर्शन घ्या तुम्ही. म्हणजे कसं सकाळी तुम्ही लवकर आला तर तुमचं 1 तासामध्ये पण दर्शन होऊ शकतं. म्हणजे तुमचा टाईम जास्त जायचा नाही. तुम्ही बाकीची ठिकाणं पण लवकर बघू शकता. मागच्या साईडने लिंगराज मंदिर आहे. लिंगराज मंदिराचं शिखर आहे. तरी तुम्हाला दिसतंय का बघा, जरा ऊन येते कॅमेऱ्यावर. तो भगवा झेंडा आहे, ती लिंगराज मंदिराचं शिखर आहे. मागची बॅक साईड आहे, हे मंदिराच्या मागची बॅक साईड आहे. त्या साईडने तुम्हाला मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये. आणि असेच लिंगराज मंदिराचं पण मागच्या साईडला असं मंदिर आहे. आता पुण्याला रस्ते आपण जाऊ आणि ते मंदिराचं दर्शन घेऊ. मांगलेश्वर टेम्पल आहे. मांगलेश्वर टेम्पल 14th सेंचुरी. हे बघा लिंगराज मंदिराचा शिखर दिसत आहे वर. आणि असं का लिंगराज मंदिर. लिंगराज टेम्पल. म्हणजे आता आपण तो बघितलं होता की मंदिराच्या बॅक साईडने एक व्ह्यू पॉईंट ठेवलेला आहे. तिथनं पूर्ण मंदिर दिसतं तुम्हाला. तिथं फोटो व्हिडिओ काढू शकता तुम्ही. तिथनं काही प्रॉब्लेम नाही फोटो व्हिडिओ काढण्यासाठी. त्यांनी एक व्ह्यू पॉईंट ठेवला आहे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी. तर लिंगराज मंदिराचं तुम्हाला आम्ही 4ही बाजूने फिरून पूर्णपणे मंदिर तुम्हाला आम्ही दाखवलं. लिंगराज मंदिराच्या एका साईडला व्ह्यू पॉईंट आहे, तिथनं पूर्ण मंदिर दिसतं. तिथलं पण तुम्हाला व्हिडिओमध्ये व्ह्यू दाखवलेला आहे. तर आता आम्ही पुढच्या मंदिरात चाललेलो आहे. अनंत वासुदेव म्हणून टेम्पल आहे इथं. लिंगराज मंदिरापासून ते 250 मीटरवर आहे. तर तुम्ही आता हा व्ह्यू दाखवा तुम्हाला. एक तलाव आहे मंदिरापाशी चाललो आम्ही चालत. लिंगराज मंदिरापासून चालत चाललेलो आहे आम्ही. आता तुम्हाला तलावाचा व्ह्यू दाखवतो मी.
एक तलाव आहे. तुम्ही लिंगराज मंदिरात दर्शन घेऊन जसं बाहेर पडता तसं डाव्या साईडला रस्ता जात आहे अनंत वासुदेव. हां काय सांगतो अनंत वासुदेव टेम्पल 13th सेंचुरी. तर असे भुवनेश्वरमध्ये भरपूर मंदिर आहेत. तर आता आपण दर्शनाला चाललेलं आहे अनंत वासुदेव. हे अनंत वासुदेव टेम्पल आहे. तुम्हाला मंदिरात काय कॅमेरा अलाउड नाही. तर मंदिरात तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ काढू शकता. बाहेरचं तुम्ही फोटो काढू शकता. आम्ही लिंगराज टेम्पल नंतर अनंत वासुदेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही पुढचं परशुरामा टेम्पलचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. तर अनंत वासुदेव मंदिरापासून परशुरामा टेम्पलचं अंतर आहे ते 700 मीटर दाखवत आहे. तर आता आपण 700 मीटर चालत चाललेलो आहे. तर तिथं जाऊन आता त्या परशुराम मंदिराचं दर्शन घेऊया. अनंत वासुदेव मंदिरामध्ये पण कॅमेरा अलाउड नव्हता. फोटो काढू शकत नाही, व्हिडिओ काढू शकत नव्हता. तुम्ही बाहेर फोटो काढू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ काढलेला आहे बाहेर मंदिरातनं परिसरातनं, ते तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये. आता आम्ही अनंत वासुदेव टेम्पल नंतर आता परशुरामा टेम्पलमध्ये दर्शनासाठी आलेलो आहे. बघा मंदिर. तुम्ही माझ्या परशुराम मंदिर बघू शकता. परशुराम मंदिर मंदिराचे नक्षीकाम बघा. असा मोठासा परिसर आहे. पुढे मंदिराच्या समोर अशी बाग आहे. थोडा वेळ जरा आराम करतो. आता आम्ही नाही मला 2 किलोमीटर चाललेलं आहे. आराम करतो आम्ही थोडा वेळ. दगडामध्ये कशी कोरलेली. कुठं सिमेंट दिसना, काय दिसणार, चुना दिसणार, कसं आहे. एका वेळी दगड रचलेला असं आणि मंदिराची प्रतिकृती आहे. मुक्तेश्वर टेम्पल आहे. परशुराम टेम्पलच्या समोरच आहे मुक्तेश्वर टेम्पल आणि केदार गौरी टेम्पल. एका साईडलाच आहे, बरोबर समोरच्या साईडला आहे. हे बघा समोर दिसतंय ते परशुराम टेम्पल आहे. आणि परशुराम टेम्पल तिथनंच रस्ता यायला. मुक्तेश्वर टेम्पल आणि केदार गौरी टेम्पल ही दोन्ही मंदिर इथंच आहेत. ते बघा समोर झालं मुक्तेश्वर टेम्पल आहे आणि पूर्ण मुक्तेश्वर मंदिराचा समूह आहे हा मंदिरांचा. मुक्तेश्वर टेम्पल दर्शन घेतलेलं आहे आणि आता केदार गौरी मंदिरापाशी आलेलं तर सावलीला बसलेलं आहे. गरमी जरा जास्तच आहे ओडिसामध्ये. भुवनेश्वरला गरमी जास्त, जरा थंड पिता आहे स्प्राईट जरा.
गरमी भरपूर आहे. गरमी गरमीला स्प्राईट पिल्याशिवाय तरी त्याचा काहीतरी गरमी भरपूर आहे, ताण पण लागला, काहीतरी थंड प्या म्हणून स्प्राईट घेतली प्यायला. हा हा, जरा भारी वाटतं त्याचा आत्मा थंड झाला. तरी बघा आपण केदारगौरी मंदिराच्या बाहेर बसलेलं आहे. तर मंदिरात कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही, तर तुम्हाला बाहेरनं फक्त एंट्री गेट दाखवतो मी मंदिराची. बाजू एंट्री गेट आहे केदारगौरी. मुक्तेश्वर मंदिर शेजारीच आहे. मुक्तेश्वर मंदिरातून बाहेर पडलं त्या शेजारीचे केदारगौरी टेम्पल. ही पण महादेवाचं टेम्पल आहे. याचे बारकी बारकी लहान दुकानं आहेत, तर तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता. प्रत्येक मंदिराच्या बाहेरचे दुकान आहे, त्यामुळे तुम्ही प्रसाद घेऊ शकता कुठे गेले तरी. प्रसाद फुलं वाहिला. केदारगौरी टेम्पल. आता केदारगौरी मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. आता इथनं आता आम्ही राजाराणी टेम्पलला चाललेलो आहे. केदारगौरी मंदिरापासून 800 मीटर डिस्टन्सवर आहे. तिथं पण आम्ही चालतच चाललेलो आहे. बघा इथं ह्या साईडला दिसते केदारगौरी आहे आणि ह्या साईडला मुक्तेश्वर आहे. दोन्ही मंदिर समोरासमोर आहे. आणि मुक्तेश्वरच्या माग थोडंसं पुढे गेलं की मागच्या साईडला परशुराम टेम्पल आहे. गुरांना मानव होली, इकडे होली चालू झाली वाटतं. केदारगौरी टेम्पल. आज 28 फेब्रुवारी 2026. उन्हाळ्याचे दिवस आहे, गरमी भरपूर आहे इथं. हे बघा मुक्तेश्वर टेम्पलमध्ये मुक्तेश्वर. तर हो आता पुढे चौकात गेला, डाव्या साईडला जायचं आहे चालत चाललं. केदारगौरीपासून 800 मीटर दाखवलं अंतर, वॉकिंग डिस्टन्स 800 मीटर. आता बघू आता किती भरतं आहे. मॅपमध्ये आता 800 मीटर दाखवतो. आता कसं आहे, भुवनेश्वरला आम्ही ओडिसा राज्यात आलो आहे फिरायला. सध्या तरी आम्ही दोघंच आलो आहे, बाकीचे आमच्या मित्रांना काही सुट्ट्या भेटल्या नाही, त्यामुळे आता आम्ही दोघं आलेलो आहे. आता केदार पहिल्यांदाच आलो आहे माझ्याबरोबर. त्याला मी कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर उन्हात चालवलेलं आहे. बघू आता ते संध्याकाळी काय म्हणतो ते, बघू आता काय बाबा प्रतिक्रिया देतोय, मग कसं वाटलं काय वाटलं त्याला उन्हात चालवलं एवढं 2-3 किलोमीटर. आता बघू संध्याकाळी प्रतिक्रिया नक्कीच भेटेल. हां हे आता राजाराणी टेम्पलमध्ये आम्ही आलेलो आहे. मुक्तेश्वर मंदिरापासून 800 मीटर डिस्टन्सवर आहे. चालत यायचं जवळच आहे, चालत येऊ शकता आपण. राजाराणी टेम्पल हे बाजूला बगीचा आहे. हे समोर जरा मंदिराच्या आसपासचा एरिया जरा डेव्हलप केलेला आहे. अशी बाग वगैरे मस्त बनवलेली. एकदम शांत वाटत आहे इथं, शांतता आहे.
बघा तुम्हाला चारी बाजूचं मंदिर दाखवतो मी. आम्ही राजाराणी टेम्पल बघून आलेलं, दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही पुढं ब्रह्मेश्वरा टेम्पल बघण्यासाठी चाललेलो आहे. तर ब्रह्मेश्वरा टेम्पल हे राजाराणी टेम्पलपासून 1.5 किलोमीटर अंतराव आहे. तिथं पण आम्ही आता चालत चाललेलो आहे. हे बघा त्याच रस्त्याला आहे सर पुढं 1.5 किलोमीटर. तर तुम्हाला ब्रह्मेश्वरा टेम्पल पण दाखवतो पुढे गेल्यावर. हे आता आपण ब्रह्मेश्वरा टेम्पलमध्ये आलेलो आहे. 11वी सेंचुरीचं ब्रह्मेश्वरा टेम्पल. तरी बघा ब्रह्मेश्वरा टेम्पल दाखवतो. आत कॅमेरा ऑर्डर का नाही काय माहीत नाही. आता आपण ब्रह्मेश्वरा टेम्पलमध्ये आलेलो आहे दर्शनासाठी. तर तुम्ही ब्रह्मेश्वरा टेम्पलचं हे बघा. टाइम एक बजे. जाऊ शकतो. हा माहीत नाहीत ना. बस मंदिराचं काय काय भाग पडलेले आहेत ते बघा काढून ठेवले बाजूला. उदयगिरी आणि खंडगिरी केवढं चाललेलं आहे. इथनं 13 किलोमीटर दाखवत आहे. आम्ही रॅपिडो बुक केले तर रॅपिडोने आम्ही चाललेलो आहे उदयगिरी खंडगिरी. इथनं रॅपिडोवाले रेंट आहे ती 150 रुपये दाखवत आहे. तरी बघा हे मंदिर बघू शकता तुम्ही बाहेर परत एकदा. भुवनेश्वरमध्ये जे मेन मंदिर आहेत आम्ही 8 मंदिरं ते मंदिर आम्ही दर्शन घेतलेले आणि मंदिरं बघितली आहेत. आता आम्ही इथनं ब्रह्मेश्वरा टेम्पलपासून उदयगिरी खंडगिरी केवला चाललेलो आहे. तर आम्ही सकाळी 9 वाजता सुरुवात केली होती. आता 1 वाजलेत. तर आमचे 4 तासामध्ये 8 मंदिराचे दर्शन झालेले आणि मंदिरं बघून झालेली आहेत आमची. तर आता उदयगिरी खंडगिरी केवला गेला तुम्हाला दाखवतो. त्याचा आपण रिक्षाने चाललेलो आहे. रॅपिडो बुक केलेले आहे. रॅपिडोवाल्याने 12 किलोमीटर 170 रुपये घेतलेले आहेत. तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. आता तिथे गेलं तुम्हाला पुढचं उदयगिरी खंडगिरी केव दाखवतो तुम्हाला. चला